आज आपण सूर्याची एनर्जी करणारे सूर्यदेवतेचा ब्लेसिंग बघूया. आज सूर्यदेवची ब्लेसिंग माझ्या सोल परिवारासाठी. सूर्यदेवा माझ्या ब्लेसिंग दे, सोल परिवाराला ब्लेसिंग दे. देवा माझ्या सोल परिवाराला ब्लेसिंग दे. सूर्यदेवा माझ्या सोल परिवाराला ब्लेसिंग दे. माझ्या सोल परिवाराला ब्लेसिंग दे. देवा माझ्या सोल परिवाराला ब्लेसिंग दे. टेन नंबरचं काढा. 20 म्हणजे सूर्यच. 10 नंबरचं काढेल सूर्य. हे बघा 10 नंबर काढ. 10 नंबर कार्ड म्हणजे सूर्याचं कार्ड, म्हणजे सूर्याची ब्लेसिंग, म्हणजे आपलं व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आलं आहे. म्हणजे तुमचं नशीब चेंज होतं आहे. व्हील ऑफ फॉर्च्यून, नशीब चेंज होतं आहे तुमचं. हे बघा नंतर कार्ड आलं होतं, कपचं कार्ड आलं होतं. व्हीलाचं कपचं कार्ड आलं होतं ह्याच्यासाठी. हे बघा कप्सचं कार्ड आलं होतं. कप्स म्हणजे हे बघा तुम्हाला कपचं कार्ड आहे. 9 ऑफ कप्स आले. 9 ऑफ कप्स म्हणजे तुमचे सगळ्या इच्छा पूर्ण होतात. व्हील ऑफ फॉर्च्यून आलं म्हणजे तुमचं नशीब चेंज होते. नशीब चेंज झालं तुमचे कप्स म्हणजे पूर्ण तुमचं सगळ्या ह्याने तुम्ही फुलफिल होत आहे. पूर्ण ह्याने तुम्ही फुलफिल होत आहे. करिअर, रिलेशनशिप, फायनान्स म्हणजे सगळ्यांनी तुम्ही फुलफिल होत आहे. 9 ऑफ कप्स. इमोशन्स म्हणजे सगळं प्रेम, रिलेशनशिप सगळं चांगलं होतं आहे तुमचं. सगळं चांगलं होतं 9 ऑफ कप्स. आणि हे बघा हे काय 3 ऑफ वॉन्ड्स. हां वॉन्ड्स म्हणजे फायर एनर्जी. फायर एनर्जी म्हणजे सूर्याची एनर्जी. हे 3 म्हणजे गुरुचं कार्ड आहे. म्हणजे आणि हे कार्ड म्हणजे असं कार्ड आहे की जे तुम्ही परदेश गमन वगैरे बाहेर वगैरे कोणाला जायचं विचार करत असेल, काय बिझनेस तुम्हाला स्टार्ट करायचं, तर हे 3 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे. म्हणजे तुम्ही बघा हा माणूस पलीकडे बघते, सगळं देश पाहत होते. म्हणजे हा सगळं बाहेर काहीतरी बाहेर जाण्याचा मार्ग हे करतो आहे. तो बाहेर काहीतरी बिझनेस करण्याचा, बाहेर नोकरी शोधण्याचा, म्हणजे देश बाहेर, आउट ऑफ मुंबई, आउट ऑफ इंडिया सगळं बाहेर हे करतो आहे तो. आणि बघा हे 5 नंबरचं कार्ड म्हणजे तुमची बुद्धी पण वाढते. सूर्यदेवाला म्हणजे तुम्हाला आता तुम्ही बिझनेस चालू करणार तर बुद्धीची तर गरज लागणार तुम्हाला. हे बघा बुद्धीचं म्हणजे बुद्धी पण तुमची वाढते. हे बघा तुम्ही सगळ्या तुमच्या इमोशन्समधून बाहेर येत आहे आणि नवीन काहीतरी तुम्ही करताय. 2 ऑफ कप्स इथे बघा पाठी घर आहे म्हणजे तुमचं काहीतरी घराचं पण काम होऊ शकतं. तो इमोशन्स दाखवत आहे तिथे. बुद्धी वाढते तुमची, विचार करण्याची, म्हणजे तुम्ही विचार करताय काहीतरी करण्याचा की पुढे काहीतरी करायचं, चेंज नवीन. हे बघा तुम्ही 2 नंबरचं कार्ड. सूर्य आला तिकडे चंद्र पण येतो. हे बघा सूर्य चंद्र म्हणजे सूर्य आणि चंद्र दोन्ही पण बॅलन्स होते. म्हणजे हे कार्ड आईचं असतं, हे कार्ड वडिलांचं असतं. म्हणजे आपले इमोशन बॅलन्स होत आहेत आपले. इकडे सूर्य आला तिकडे चंद्र पण आला. हे बघा सूर्यचंद्राचं कार्ड म्हणजे आपले हे इमोशन्स बॅलन्स होत आहेत. म्हणजे सूर्य तुमचं नशीब चेंज करते. म्हणजे तुमचे इमोशन पण बॅलन्स होणार. म्हणजे तुमच्या आयुष्यात सगळं बॅलन्स होते. करिअर, रिलेशनशिप, फायनान्स सगळं बॅलन्स होतं आहे तुमचं. सगळं मध्ये तुम्ही हे होत आहे फायनान्स. आणि हे बघा द 6 ऑफ वॉन्ड्स इथे पण कप आहे बघा. 2 कपची कार्ड, 3 कपची कार्ड आहे. म्हणजे हे तुमचं जुनं कोण मित्र भेटणार किंवा तुम्हाला पित्रांचा पण आशीर्वाद मिळतो इथे.
वाडवडिलांचं आपल्या जुनं हे येतं किंवा गिफ्ट येतं, किंवा मंदिरातून कुठे तुम्ही मंदिरात वगैरे जात असाल तिथे तुम्हाला गिफ्ट मिळेल. म्हणजे कोणतरी तुम्हाला जुनं काहीतरी, तुम्ही गावाला वगैरे जात आहे, काहीतरी जुनं प्रॉपर्टी काहीतरी तुम्हाला मिळते, म्हणजे पितरांचा आशीर्वाद मिळतो आहे तुम्हाला इथे. 6 ऑफ कप्स म्हणजे तुम्हाला काहीतरी गिफ्ट मिळते कोणाकडनं, वाडवडिलांकडून किंवा जुन्या मित्रांकडून, किंवा तुम्ही गावाला जाल तर गावाला काहीतरी तुमचं काय असेल तिथून काहीतरी तुम्हाला गिफ्ट मिळतं आहे, हे मिळतं, म्हणजे पितरांचा पण आशीर्वाद मिळतो आहे. कारण सूर्य हे पितरांवर डिपेंड असतं. जर सूर्य चांगला असेल तर आपला पितृदोष पण चांगला होतो. हे बघा, सूर्य चांगला म्हणजे पितृदोष पण तुमचा चांगला होतो, म्हणजे पितरांचा पण आशीर्वाद मिळतो आहे. हे बघा, म्हणजे सूर्याचा आशीर्वाद मिळतो आहे, आईचा आशीर्वाद मिळतो आहे तुम्हाला, वडिलांचा आशीर्वाद मिळतो आहे, आईचा आशीर्वाद मिळतो आहे तुम्हाला. हे बघा, तुम्ही फुलफिल आहात. 9 कप्स फुलफिल आहात, म्हणजे सूर्याची एनर्जी आली, म्हणजे किती सुंदर आलं आहे तुमचं. बघा, 8 ऑफ बॉटम्स काय आपण बघूया. वाव, हे बघा 3 ऑफ कप्स म्हणजे कप्सची एनर्जी बघा किती आहे. एक कप्सची एनर्जी म्हणजे इमोशन, प्रेम्स, म्हणजे तुमचं रिलेशनशिपमध्ये रिलेशनशिपचं प्रेम वाढतं आहे तुमचं, सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं प्रेमाची एनर्जी आली, म्हणजे इमोशन्स म्हणजे फुलफिल, म्हणजे तुम्ही एकदम हॅप्पी आयुष्य, इमोशन्स म्हणजे हॅप्पी, तुमचं आनंदी आयुष्य जाते. 3 ऑफ कप्स. हे बघा, अजून एक जस्टिसचं कार्ड पण आलं आहे बघा, सूर्याला. हे बघा, अजून एक जस्टिसचं पण कार्ड आलं आहे बघा. जस्टिस म्हणजे जस्टिस कोण? शनीचं कार्ड, म्हणजे सूर्य आलं आहे तिथे शनीपुत्र पण आला तुम्हाला आशीर्वाद द्यायला. बघा, पुत्राचं कार्ड पण आलं, म्हणजे जस्टिस पण होते, जे तुमच्यावर काय वाईट अन्याय झाला होता गेल्या पास्ट लाईफमध्ये, तिथे सूर्य पण आले तुम्हाला न्याय द्यायला. हे बघा, शनीचं कार्ड न्याय होतं आहे तुमच्या आयुष्यात, रिलेशनशिपबद्दल, तुमच्या करिअरबद्दल, फायनान्सबद्दल, सगळीकडे तुमचा न्याय होतो आहे. कोणी तुमच्यावर काय वाईट केलं असेल तुमच्यात, किंवा काय तुमचं पास्ट लाईफ काय दोष होता तुमच्या घरात, तो पण निघून जाऊन तुम्हाला जस्टिस होते. बघा, सुंदर कार्ड आलं आहे बघा. परत हे बघा, 8 ऑफ ह्याचं पण आलं आहे, क्वीन ऑफ पेंटिकल. बघा, क्वीन ऑफ पेंटिकल म्हणजे तुम्ही एक राणीच्या एनर्जीत, म्हणजे देवीची पण ब्लेसिंग मिळते. म्हणजे बघा, हे बघा, पित्राचे हे आलं, पितृदोषाला तिथे तुमच्या कुलदेवतेचा पण आशीर्वाद आला आहे. बघा, म्हणजे सूर्यदेवाने किती तुम्हाला ब्लेसिंग दिले, कुलदेवतेचा आशीर्वाद दिला आहे, पित्रांचा आशीर्वाद दिला आहे तुम्हाला, परत शनीचा आशीर्वाद दिला आहे. बघा, शनीचा आशीर्वाद दिला, आणि हे सगळं झाल्यावर तुम्ही सेलिब्रेशन करताय. बघा, किती सुंदर कार्ड आले शनिदेवतेची, सूर्याची ब्लेसिंग. बघा, सूर्याची ब्लेसिंग. हे व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणजे तुमचं नशीब चेंज होतं आहे, रिबर्थ होतं आहे तुमचं. हे बघा, 10 म्हणजे 0ची एनर्जी, 1 1 नंबर. हे बघा, 1 नंबर सूर्य. हे बघा, व्हील ऑफ फॉर्च्यून, तुमचं नशीब चेंज होतं आहे बघा तुमचं. हे बघा, आता हे अजून एक वरचं हे बघा काय बघा, हातामध्ये तुम्ही हे बघा सगळं जग घेऊन हे करताय, म्हणून तुम्ही जगभर तुमचं विचार करताय, तुमचा बिझनेस स्प्रेड करायचा, काही करायचं. सुंदर काय, वॉन्ड्स म्हणजे सूर्याचीच एनर्जी, म्हणजे तुम्ही सगळं काहीतरी बाहेर हे करताय, म्हणजे तुमचे परदेशी जाण्याचे काहीतरी योग आहेत. हे बघा, हे 3 ऑफ वॉन्ड्स आलं आहे, 2 ऑफ वॉन्ड्स आलं आहे, म्हणजे तुम्ही इथे बिझनेस काहीतरी सेट करायचा विचार करताय, काहीतरी करिअर, स्वतःचा बिझनेस, किंवा बिझनेसमध्ये गव्हर्नमेंट जॉब वगैरे येण्याची पण शक्यता आहे तुम्हाला, गव्हर्नमेंट जॉब, बिझनेस. आणि जर बिझनेस ओपन केला तर हे 3 ऑफ वॉन्ड्स म्हणजे तुम्ही जगभर त्याचा प्रसार करण्याचा विचार करताय. म्हणजे सूर्य असला की तिकडे नेम फेम आपल्याला मिळतं, सूर्य असेल तिथे नेम फेम आपल्याला मिळतं, आणि त्याच्यावर आपल्या पित्रांचा आशीर्वाद, कुलदेवतेचा आशीर्वाद, तुम्हाला नेम फेम मिळायला वेळ लागणार नाही. बघा, 6 ऑफ एनर्जी हे करून पेंटिकल, लवकरच तुमचं हे होणार, म्हणजे तुम्ही ह्या महिन्यात पण करू शकता. हे करून सुंदर कार्ड आले. हे पण कार्ड सुंदर आले. पेज ऑफ वॉन्ड्स आले. हे वॉन्ड्स म्हणजे सूर्याचीच एनर्जी, म्हणजे तुम्ही नवीन काहीतरी उत्साह आहे तुमच्यामध्ये करण्याचा. आणि हेरोपेंट हे बघा, म्हणजे गुरुचं कार्ड, तुमच्या आयुष्यात गुरु पण येऊ शकतो, किंवा तुम्ही काहीतरी स्वतः गुरु पण होऊ शकता, हिलिंगचं काम करू शकता. हे बघा, की तुमच्या आयुष्यात गुरु येईल तुम्हाला मार्ग दाखवायला. तुम्ही काय बिझनेस करा, करिअर करा, त्याच्यात तुमचं ज्ञान वाढवायला गुरु पण येईल, किंवा तुम्ही गुरु म्हणून कोणाला तरी ज्ञान द्या. हे बघा, हे सुंदर कार्ड आले. सूर्यदेवतेने सुंदर एनर्जी दिली आहे तुम्हाला. सूर्यदेवताला थँक्स बोला, आणि दर रविवारी सूर्याला पाणी घाला. सूर्याला पाणी घातलं की आपल्या घरचा पितृदोष पण जातं, म्हणजे घरातला वास्तुदोष, निगेटिव्ह एनर्जी पण जाते, आणि निगेटिव्ह एनर्जी गेलं की आपल्या घरात लक्ष्मी पण येते.
हे बघा, दर रविवारी पाणी सूर्याला घाला, विसरू नका. आदित्य स्तोत्र बोलायला विसरू नका. जर सूर्याला पाणी घालायला नाही मिळालं तर शंकराच्या पिंडीवर पाणी घाला, त्याने पण सूर्य कमी होतो. हे बघा, थँक्यू माझ्या सूर्यदेवा, तू छान एनर्जी दिलीस माझ्या सोल परिवाराला. माझ्या सोल परिवार असंच पाठीशी राहा सूर्यदेवा. थँक्यू.